सोपी अशी एक छानशी खिचडीची रेसिपी मी शेअर केली आहे तुमच्याशी. अगदी कोणतंही तामझाम नाही किंवा काय नाही, अगदी गो टू आहे ती. काल ना आपल्या देवदर्शन सिरीजचा एंड झाला आहे, पण खूप छान भरभरून प्रेम दिलं त्या सिरीजला. त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते. असंच प्रेम तुम्ही सगळ्या व्हिडिओला द्या, आपल्या सगळ्या ब्लॉगला द्या. आणि खूप छान दर्शन झालं. नमस्कार, वेलकम टू निशा लाईफस्टाईल ब्लॉग. अँड इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. काल आपल्या देवदर्शन सिरीजचं एंड झालं आहे आणि तेच एंड करायचं होतं आम्हाला, पण तो काय जमला नाही तेव्हा करायला. आम्ही खूप दिवस इथं होतो राहिला, पण तो काय जमलाच नाही. मग म्हणलं आता आपण एंड करूया. आता हे पण नाहीत, हे पण गेले त्यांच्या कामाला. मग आणि खूप छान वाटलं. तुम्ही खूप छान भरभरून प्रेम दिलं त्या सिरीजला. त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते. असंच प्रेम तुम्ही सगळ्या व्हिडिओला द्या, आपल्या सगळ्या ब्लॉगला द्या. आणि खूप छान दर्शन झालं सगळ्याच देवांचं. म्हणजे आम्ही गाणगापूरला गेलो, तिथंसुद्धा अगदी निवांत शांत दर्शन झालं. त्यानंतर अक्कलकोटला गेलो स्वामी समर्थांकडे, तर तिथं पण इतकं भारी दर्शन झालं ना, मी काय सांगू. मी शब्दात नाही सांगू शकत की कसं, म्हणजे किती छान वाटलं मला तेव्हा ते. मी आता शब्दात पण नाही सांगू शकत की कसं देवदर्शन झालं वगैरे. त्यानंतर मग आम्ही गेलो तुळजापूरला गेलो. तिथं पण अगदी 5-6 मिनिटं आम्ही गाभाऱ्यात होतो. अगदी तिला मन भरून बघितलं, आईला. आणि मूळ मूर्तीचं दर्शन झालं आम्हाला. खूप 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 भारी वाटलं. त्यानंतर मग पंढरपूरला आलो. पंढरपूरला भरपूर गर्दी होती, पण मुखदर्शन पण आमचं 1 नंबर झालं. खूप छान झालं दर्शन ते पण. आणि लवकर आम्ही टाईमपास नाही कुठे केला, कारण मग दर्शन महत्त्वाचं होतं आमच्यासाठी. कारण आम्ही ऑलमोस्ट हे सगळं जे स्थान आहेत ना, तर ते आम्ही 1.5 दिवसात कवर केले. हां बरोबर, 1.5 दिवसात आम्ही कवर केले. कारण 5-6 आम्ही कोल्हापुरात होतो. त्यामुळं ना आम्हाला ते प्रसाद वगैरे तिथं अन्नछत्रामध्ये घेण्यापेक्षा ना, आम्हाला दर्शन महत्त्वाचं होतं. आम्ही त्यालाच जास्त प्रेफरन्स दिला होता. कारण आम्हाला पुढं कोल्हापूरला पण जायचं होतं, तिथं पण थोडा टाईम स्पेंड करायचा होता, 2 दिवस का असं ना. त्यामुळं पण खूप छान तुम्ही प्रेम दिलं त्या सिरीजला. आणि असंच प्रेम तुम्ही आपल्या सगळ्या ब्लॉग्सला द्याल, हीच अपेक्षा आहे. आणि तसं तुम्ही भरपूर प्रेम देतच आला आहात आतापर्यंत. आणि ना आमचं गाणगापूरला जायचं का म्हणजे काही फिक्स नव्हतं, कारण ते खूप अंतर लांबचं पण पडतं आहे. त्यामुळं मग ह्यांनी बघितलेलं नव्हतं गाणगापूर कधीच. मी एकदा बघितले, पण त्यांनी नव्हतं बघितलं. मग ते बोलले की नाही आपण जाऊया, तर परत नाही होत, या रूटला आलो आहे तर आपण परत जाण्यापेक्षा आपण एकदा जाऊन आलं की ते मला बघायचं आहे. मग ठीक आहे म्हणलं, जाऊया, इच्छा आहे तर तुमची. पण आम्हाला वाटलेलं तिथं पण भरपूर गर्दी असणार आहे वगैरे, पण गर्दी वगैरे नव्हती. छानसं दर्शन झालं. तिथं पण छान मिळाले ते गुरुजी वगैरे. त्यामुळं आणि ती जी कमान आहे ना, तर ती माझ्या पप्पांनी केली. चांदीची जी कमान आहे तर ती पप्पांनी बनवली माझ्या. त्यामुळं तिथं भेट देणं एक म्हणजे वेगळंच होतं. कसं असतं, आपण एखादं आपल्या घरातल्याने काही केलं असेल ना, तर तिथं ती जागा आपल्यासाठी स्पेशलच असते. आणि ते स्थान तर दत्तांचं, त्यामुळं तर ते आमच्यासाठी स्पेशल तर आहेच, असं आहे. त्यामुळं म्हणलं आता ह्या सिरीजचा एंड करूया आपण इथंच. आम्ही 6 वाजता आल्यानंतर थोडा वेळ आम्ही दोघांनी पण रेस्ट घेतला. त्यानंतर मग आम्ही स्वयंपाकाला लागलो. तर तेच मी सगळं पुढं शूट घेतले छानपैकी. साधी सोपी अशी एक छानशी खिचडीची रेसिपी मी शेअर केली आहे तुमच्याशी. अगदी कोणतंही तामझाम नाही किंवा काय नाही, अगदी गो टू आहे ती. कधी पण आपण करून पटकन खाऊ शकतो. एक 5 मिनटातच बनते ती, असं आहे. त्यामुळे ती रेसिपी तुम्ही नक्की बघा. शेवगा शेंगांची आमटी मी डायरेक्ट फोडणी टाकली होती कुकरलाच. आणि इथं भरलं वांगं करायचं होतं, तर त्यासाठीच इथं तयारी चालली होती माझी. इथं वांगी कट करून ठेवली होती मी पाण्यामध्ये, जेणेकरून ते शिजतील व्यवस्थित. आणि हा आहे मसाला त्याचा. आणि सगळं कुकरमध्येच करत होते, कारण खूप वेळ झाला होता आणि ह्यांना पण भूक लागली होती. इथं मी पोह्यांचं आणि बटाट्याचं कटलेट केलं होतं. ही भाताच्या खिचडीची तयारी आणि हे भरलं वांगं इथं माझं मस्तपैकी तयार झालं होतं. आता मी खिचडी करायला घेतली इथं
फोडणी टाकून घेतली मस्तपैकी. त्यामध्ये लसूण कांदा टाकून घेतला, चांगलासा परतून घ्यायचा तो. ही खिचडी मी केली होती कारण गायत्रीला माझ्या हातची खिचडी खायची होती. एकदा केली होती मी तर तिला आवडली होती, तर ती म्हणली की ताई मला तुमच्या हातची खायची आहे खिचडी ही. आणि मागच्या आठवड्यात जेव्हा मी आलो होतो ना, तर तेव्हाच मला म्हणली होती ती. पण ती सांगितली मला आम्ही यायच्या आधी जस्ट 1 दिवस, त्यामुळं ते माझ्या मनात राहिलं की मी तिला ते करून दिलं नाही. आणि मागच्या वेळेस गेलो तर ती नव्हती, त्यामुळं ते लांबणीवर पडलं. मग म्हणलं नाही आता तिनं मागितलं आहे तर हे आपण करून देऊया मस्तपैकी. तर आता मी टोमॅटो घातला आहे, दोन्ही पण छान असं परतून घ्यायचं. आता मी ह्यामध्ये आपला साठवणुकीचा मसाला असतो ना वर्षाचा, तर तो घातला आहे मी इथं. 4 चमचे घातला आहे कारण तिला तिखट आवडतं. हळद 1 चमचा, हिंग भरपूर घालायची जेणेकरून पित्त पण नाही होणार आणि टेस्ट पण चांगली लागते. इथं मी 1.5 वाटी तांदूळ घेतले होते आणि 4 चमचे मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मसूरची डाळ असं समप्रमाणात मी घेतलं होतं. ते पण चांगलं परतून घ्यायचं. त्याचा कलर साधारणतः असा आला पाहिजे, तोपर्यंत ते परततच राहायचं, एकजीव करून घ्यायचं चांगलं ते. त्यानंतर मी डबल पाणी घातले, हे म्हणजे 1.5 वाटी तांदूळ आहे तर मी 3 ते 3.5 वाटी पाणी घातलं यामध्ये. आणि ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या ह्यानं पण ठेवू शकता, कारण तुम्हाला जर का एकदम मऊ आणि पातळ लागत असेल तर पाणी तुम्ही आणि वाढवू शकताय, म्हणजे 4 ते 4.5 वाटी तुम्ही ॲड करू शकताय, तर ती मऊ होईल एकदम. ही मी मीडियम केली होती त्यामुळं मग मी 3.5 वाटी तर ठेवली होती. आणि कोथिंबीर भुरभुरून घेतली, चांगलं उकळी काढून घ्यायची याला आणि मग झाकण ठेवून द्यायचं. इथं मी भाकऱ्या करत होते. मम्मी मला म्हणत होत्या की नको मी करते भाकरी, बस तू. पण म्हटलं नको, झालं आता किती 5-6 भाकऱ्या करायला किती वेळ लागणार आहे, त्यामुळे म्हटलं इथं पटकन भाकऱ्या करूया आणि जेवायला बसूया सगळीच. टम्म फुगणाऱ्या अशा मस्तपैकी भाकऱ्या माझ्या तयार झाल्यात अशा. मला कोणी जर का म्हणलं ना की मला तुझ्या हातचं हे खायचं आहे, तर मला कधी एकदा मी ते करून त्यांना खायला घालीन असं मला झालेलं असतं, कारण ते मला भयानक आवडते. आणि असं कोणी जरी सांगितलं ना मला की तुझ्या हातचं मला खायचं आहे, तर मला इतकं भारी वाटते ना ते, कारण मला बनवून दुसऱ्यांना खायला घालायला मला भयानक आवडते. दुसऱ्या साईडला मी ते सगळं चक्काचक करून घेतलं आणि इथं हे पोह्यांचं आणि बटाट्याचं कटलेट मी आता शालो फ्राय करणार आहे ॲज युज्युअल. मस्तपैकी थोडंसं तेल टाकून हे सगळं मी 2 मिनिट मी साधारण ठेवलं होतं एका साईडला ह्याला आणि त्यानंतर परतवलं. साधारण त्याचा कलर असा ब्राउनिश झाला आहे बघा आता. आणि दुसऱ्या साईडला पण 2 मिनिट हे करून घ्यायचं. आता हे मला 2 बॅचला लावायला पाहिजे. आणि फायनली हे असं कलरमध्ये झालं. साधारण मला हे सगळं व्हायला 5 ते 6 मिनिटं लागलीत. आणि ही आहे मस्तपैकी खिचडी. आणि इथं बाहेर काम सुरू होतं, म्हणजे मी जिकडं जाईल ना तिकडं काय ना काहीतरी आवाजाची कामं सुरूच आहेत. साताऱ्यात तरी असतंच ते, ऑब्व्हियसली कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्यामुळे इथं पण तेच. आणि हा आहे दिवस दुसरा. इथं मी उपवासाची बटाट्याची भाजी करत होते, त्यासाठीचं साहित्य उकडून घेतलेले बटाटे, मिरची आणि कोथिंबीर. कारण आज होता भावाचा उपवास, त्यामुळं गायत्रीचा आणि माझा उपवास होता आणि खिचडी नको होती दोघींना, त्यामुळं मग म्हणलं बटाट्याचीच भाजी करून घेऊया मस्तपैकी. तर तेच चाललं होतं तयारी इथं. ॲक्च्युली संध्याकाळी धपाटे वगैरे सगळं होतं आमच्याकडं, पण मला ते शूट करायलाच नाही मिळालं, कारण माझे आजोबा म्हणजेच मम्मीचे बाबा सिरियस होते त्यावेळेला, त्यामुळे मला नंतर ते काहीच नाही शूट करता आलं. तेवढी आमची मनस्थिती पण तशी नव्हती, त्यामुळं ते मला काही शूट करता नाही आलं. मग म्हटलं चला जेवढं आहे शूट केलं तेवढं आपण व्लॉगमध्ये ॲड करूया. आणि तर छानशी अशी भाजी तयार झाली होती आणि झटकीपट होते ही. गायत्रीला पण आवडली, मला काही एवढी नाही आवडली काय माहिती का, पण तिला आवडली, खाल्ली तिनं पण मस्तपैकी भाजी. भरपूर साऱ्या मिरच्या घातल्या होत्या मी याच्यामध्ये, कारण तिखट तसं की तिला आवडतं आहे त्यामुळं.
आणि आम्ही दोघीच खाणार होतो आणि त्यामुळे आम्ही दोघी बऱ्यापैकी तिखट खातो आहे, पण ही तिघं अजिबात नाही तिखट खात त्यामुळं. आणि गायत्रीनं दुसरीकडं खोबरं पण मला खवलून दिलं होतं, कारण ह्याच्यावर सर्व करायला मस्तपैकी बटाट्याची भाजी आणि वर खोबऱ्यानं असं गार्निश केलेलं मस्तपैकी ओलं खोबरं. आणि दोघींनी पण आम्ही ते आस्वाद घेतला त्याचा मस्तपैकी. दोघींना पण मी आता काढून घेतली, कारण 10-10:30 वाजले होते तेव्हा आणि मला गोळी पण घ्यायची होती. म्हणलं मग तिला पण म्हणलं तू पण खाऊन घे, कारण दोघीच होतो आम्ही घरी. हे पण गेलेले आहेत बाहेर, भाऊजी त्यांच्या कामाला गेलेले आहेत, मम्मी रानात होत्या. त्यामुळे दोघींनी पण मस्तपैकी असा फराळ करून घेतला सकाळचा. खरं तर मम्मी म्हणत होत्या आम्हाला दोघींना पण की तुम्ही धपाट्याने उसळ खाऊन घ्या, पण मी तर काय नाहीच खात भावाच्या उपवासाच्या दिवशी सकाळी काय, कारण मी डायरेक्ट रात्रीच खाते काय जे धपाटे वगैरे असतील ते. मग त्यांना वाटलं की मम्मीना आम्ही तेच खाणार आहे दोघी पण, त्यामुळं मग त्यांच्या पण काय लक्षात नव्हतं. मग म्हटलं खावा असू दे त्याला काय होते, पण म्हटलं आम्ही नको. ती पण काही खात नाही. मला पण वाटलं होतं की ती खाईल काहीतरी, पण तिनं पण काही खाल्लं नाही. त्यामुळं दोघींना हेच केलं आणि तिघांसाठी या स्वयंपाक ऑलरेडी बनवून ठेवला होता आम्ही. ते झाल्यानंतर मग हे आमच्यासाठी बनवलं होतं. मस्तपैकी तर डिश तयार झाली आहे. मी पण ट्राय केली आहे. मी हे फक्त शूट घेण्यासाठी इथं खाल्लं एकच घास आणि खरंच खूप छान झालं होतं. एकदम खमंग तिखट झणझणीत असं झालं होतं. त्यानंतर मग दोघीने मी हॉलमध्ये घेऊन ते खाऊन घेतलं छानपैकी. असा होता आमचा हा आजचा दिवस. हा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर का कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही देवदर्शनची सिरीज तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. उद्या पण एक छानसा व्लॉग येणार आहे तुमच्यापर्यंत नागपंचमीचा, त्यामुळे तोही बघायला अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.